नमस्कार, मी भाग्यश्री. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आता स्वयंपाकाची तयारी. भाजी घरात काय नाही आहे, कडधान्य आहेत पण भाज्या नाही आहेत. त्यामुळे इथे कोपऱ्यावर आमची भाजी मंडई आहे, तिथे मी जाणार आहे. तिथं काय काय भाज्या आहेत ते बघते, सोबत तुम्हालाही घेऊन जाते. तर पृथ्वी आणि मी चाललो भाजी आणायला. काय पाहिजे? किती लागते? 50 द्या की. भाजी घेऊन झाली, आता आम्ही घरी निघालो. तर भाजी घेऊन जस्ट घरी मी आले, तर मग साहेबांना फोन केला की आज स्वयंपाक काय करायचा. तर असं ठरलं की व्हेज पुलाव करायचा. व्हेज पुलावच्या सगळ्या ज्या भाज्या लागतात त्या मी घेऊन आले. व्हेज पुलाव मी कसा बनवते ते तुमच्याशी पटकन मी शेअर करते. तोपर्यंत मी सगळी तयारी करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे मी पुलावसाठी कांदा, वाटाणे, बीन्स, फ्लॉवर, गाजर, टोमॅटो, बटाटा आणि आलं लसणाची पेस्ट. मी इथं आंबेमोहर तांदूळ वापरला आहे, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. इथं खडे मसाले आणि हा घरगुती गरम मसाला. भाज्या आपण यात कोणत्याही आपल्या आवडीच्या घेऊ शकतो आणि क्वांटिटी पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. तर आम्ही मसाले भात नेहमी कुकरमध्येच करतो, तर आज मी कुकरमध्येच करणार आहे. तर कुकरमध्ये मी तेल घेतलं, त्यात खडे मसाले टाकले, मग कांदा टाकून छान परतून घ्यायचा. कांदा छान परतला की टोमॅटो घालायचा. मग आपण ज्या ज्या भाज्या घेतल्या त्या तेलात छान परतून घ्यायच्या. जर कुणाला पनीर आवडत असेल तर पनीरही घालू शकतो. इथं आलं लसणाची पेस्ट पण मी घालून घेतली. हा आपला घरगुती गरम मसाला घातलाय. आणि भाज्या छान परतून घ्यायच्या. छान परतल्या की मग त्यात आपण तांदूळ घालून घ्यायचा. आता आपण तांदूळ घालूया आणि छान परतून घेऊया. तांदूळ परतला की आपण त्यात गरम पाणी घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. इथं मी पाणी जास्त घालते कारण आमच्या घरी मऊ भात जास्त आवडतो. आणि शेवटी एक चमचाभर तूप घालून कुकरचं झाकण बंद करून एक शिट्टी करून घ्यायची. आपला मस्त पुलाव तयार झालाय. पण तुम्हाला मोकळा मोकळा दिसणार नाही कारण तो मऊ भात केलाय. आणि ह्या मऊ भातासोबत आम्ही मिक्स डाळींची आमटी केली होती, ती पण खूप छान झाली होती. तर सगळ्यांना घरी पुलाव खूप आवडला, सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ला.
तर माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.